नमस्कार. मी डॉक्टर तुषार दिलीप हाके, केडगाव स्टेशन, पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्यातून आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, मान्यवर पाहुणे, मॅनेज संस्थेचे अधिकारी, तज्ज्ञ, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आपण सर्वांना माझा नमस्कार. आज मला कृषी मूल्य साखळीचा लाभ घेऊन बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे एकत्रीकरण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी मिळत आहे. याचा मला विशेष आनंद होत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही देशातील बहुतांश लोकसंख्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र शेती उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांचे उत्पादन अपेक्षित प्रमाणात वाढत नाही. यामागे बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच नसणे, मूल्यवर्धनाचा अभाव, साठवणूक सुविधांची कमतरता आणि मध्यस्थांची मोठी साखळी ही प्रमुख कारणे आहेत. या परिस्थितीत ग्रामीण विकासासाठी दोन महत्त्वाच्या संस्था उदयास आल्या आहेत: स्वसहाय्यता बचत गट SHG आणि शेतकरी उत्पादक संस्था FPO. SHGने ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, बचतीची सवय लावली, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणले. दुसरीकडे FPOने शेतकऱ्यांना संघटित करून सामूहिक खरेदी, उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री यामुळे बळ दिले. आजही गरज म्हणजे या दोन्ही संस्थेचे प्रभावी एकत्रीकरण करून कृषी मूल्य साखळी मजबूत करणे. त्याचबरोबर मूल्य साखळी म्हणजे बियाणे, खते, उत्पादन, काढणी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग, वाहतूक, विपणन आणि ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया होय. दुर्दैवाने अनेक शेतकरी फक्त उत्पादनापर्यंत मर्यादित राहतात आणि त्यांना अंतिम ग्राहकाने दिलेल्या किमतीतील फारच कमी हिस्सा मिळतो. जर SHG आणि FPO एकत्र आले तर ही परिस्थिती बदलू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या FPO मार्फत शेतकरी मिरचीचे उत्पादन करतात, त्यानंतर SHG मधील महिला मिरची वाळवणे, स्वच्छता करणे, ग्रेडिंग करणे, पावडर तयार करणे, पॅकिंग आणि ब्रँडिंग यासारख्या मूल्यवर्धनांची कामे करू शकतात. FPOच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकते. यामुळे कच्चा माल विकण्याऐवजी तयार उत्पादन विकले जाऊन अधिक नफा मिळू शकतो. अशाच प्रकारे दूध, डाळी, फळे, भाजीपाला, मसाले, कडधान्य, मिलेट्स आणि सेंद्रिय उत्पादनाच्या क्षेत्रात SHG आणि FPO यांचे एकत्रीकरण ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवू शकते. आज केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान, NRLM, 10,000 FPO निर्मिती योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, PM-FEI योजना, नाबार्ड आणि SFAC यांच्या विविध योजना या एकत्रीकरणासाठी मोठी संधी उपलब्ध करून देतात. SHG आणि FPO यांच्या एकत्रीकरणामुळे अनेक फायदे होतात. प्रथम, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मूल्यवर्धन मिळाल्यामुळे उत्पादन वाढते. दुसरे म्हणजे ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होते आणि त्यांच्यासाठी उद्योजकतेचा नवीन संधी निर्माण होतात. तिसरे म्हणजे ग्रामीण युवकांना प्रक्रिया उद्योग, लॉजिस्टिक, ई-कॉमर्स आणि विपणन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. चौथे म्हणजे शेतकऱ्यांना वित्तीय सुविधा, तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा अधिक चांगला लाभ मिळतो. पाचवे म्हणजे स्थानिक स्तरावर मजबूत ग्रामीण उद्योग निर्माण होऊन गावांची अर्थव्यवस्था सक्षम बनते. तथापि काही आव्हाने देखील आहेत. व्यवस्थापन कौशल्याचा अभाव, बाजारपेठेची अपुरी माहिती, प्रक्रिया सुविधांची कमतरता, ब्रँडिंग आणि पॅकेजिंगची मर्यादित ज्ञान, तसेच भांडवलाची कमतरता ही आव्हाने दूर करावी लागतील. यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण, क्षमता विकास, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, विविध विभागांमधील समन्वय आवश्यक आहे. मी एक प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसोबत काम करत आहे. माझा अनुभव असा आहे की जेव्हा शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि विविध संस्था एकत्र येतात तेव्हा अशक्य वाटणारे परिवर्तन देखील शक्य होते. आता वेळ आली आहे ती आपण केवळ उत्पादन वाढीवर न थांबता संपूर्ण मूल्य साखळीवर लक्ष केंद्रित करावे. शेतकरी हा केवळ उत्पादक नसून उद्योजक बनला पाहिजे. SHG आणि FPO यांचे एकत्रीकरण हे आत्मनिर्भर ग्रामीण भारताच्या निर्मितीसाठी एक प्रभावी साधन ठरू शकते. शेवटी मी एवढेच म्हणेल, बचत गट कुटुंबांना सक्षम करतात, FPO शेतकऱ्यांना सक्षम करतात आणि या दोघांचे एकत्रीकरण संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करते. चला मग आपण सर्व मिळून महिला सक्षमीकरण, शेतकरी समृद्धी आणि आत्मनिर्भर भारतासाठी मूल्य साखळी आधारित कृषी विकासाचे नवे मॉडेल उभं करूया.
धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.